हाय फ्रेंड्स, आज आपण ॲडव्हान्स एक्सेल कोर्समधील लेसन नंबर 19 टेक्स्ट फंक्शन मधील 12वा पाठ पाहणार आहोत. यामध्ये आपण राईट फंक्शन हे पाहणार आहोत. तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. पहिल्यांदा बघूया राईट फंक्शनचा उपयोग काय होतो. तर सेलमध्ये असणाऱ्या नंबर किंवा टेक्स्ट मधील राईट साइड कडून काही ठराविक नंबर किंवा टेक्स्ट दुसऱ्या सेलमध्ये हवे असल्यास राईट फंक्शनचा यूज करतात. जसे की बघा इथं प्रॅक्टिकल तुमच्या लक्षात येईल. एक्झाम्पल मध्ये आपण बघूया. इथं काय हा डेटा आहे. यातलं मला काय करायचं आहे, राईट साइड कडून जर काही अक्षर किंवा नंबर दुसऱ्या सेलमध्ये घ्यायचे असतील तर काय करायचं, राईट फंक्शनचा यूज करायचा. जसं की आता इथं मला काय करायचं आहे, ह्यांचं जी एज आहे ही एज काय करायची आहे, राईट साइडला आपल्याला राईटच्या ज्या सेलमध्ये घ्यायचं आहे. ज्या सेलमध्ये घ्यायचं तर पहिल्यांदा सिलेक्ट करायचे, त्यानंतर इज इक्वल टू बटन प्रेस करायचं, त्यानंतर फंक्शन वापरायचं RIGST, त्यानंतर ब्रॅकेट स्टार्टिंग, त्यानंतर ज्या सेलमधून मला डेटा घ्यायचे आहे ती सेल सिलेक्ट करायची, त्यानंतर कॉमा. कॉमा तर मला किती कॅरेक्टर घ्यायचे किंवा किती अक्षर घ्यायचे ते काउंट करायचे आणि तेवढा अंक टाईप करायचा. जसं मला 1 आणि 2 अंक 2 घ्यायचे आहेत म्हणून 2 टाईप केलं, ब्रॅकेट कंप्लीट केला, एंटर बटन प्रेस केलं. आलं का बघा. ज्यावेळेस मी ड्रॅग करतो त्यावेळेस सगळ्यातलं काय होणार, शेवटचे 2 अंक येणार. इथं सोल्युशन पण दिलेलं आहे, ते तुम्ही इथून यूज करू शकता. इथे एक असाइनमेंट दिली बघा. असाइनमेंट मध्ये काय करायचे मला, तर इथं जी फीज आहे ती मला काय करायची, राईट मध्ये राईटच्या सेलमध्ये घ्यायची, राईट फंक्शनचा यूज करून. कसं करणार, इज इक्वल टू RIGST राईट ब्रॅकेट, त्यानंतर सेल सिलेक्ट करायची, कॉमा, किती अंक हवेत मला, 1 2 3 4 4 टाईप करायचं, ब्रॅकेट कंप्लीट, एंटर. त्यानंतर ड्रॅग करून घ्यायचं. आले का सगळे इथं, तर आलेले तुम्हाला दिसत असतील. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये राईट फंक्शनचा उपयोग करायला शिकलो आहे. थँक्यू. या व्हिडिओबद्दल किंवा ॲडव्हान्स एक्सेल या कोर्सबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील, अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता. मी त्याचं उत्तर नक्की देईन. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.